राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या महिला कराटे संघातील खेळाडूंशी धावत्या रेल्वेत झालेल्या अश्लील वर्तनाच्या घटनेचा भारतीय जनता युवा मोर्चाने संताप व्यक्त केला आहे। या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत भाजयुमोच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळ रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन सादर केलं आहे। ओडिशातील बालासोर इथं होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी नागपूर विद्यापीठाचा 10 ते 12 मुलींचा संघ रवाना झाला होता। रविवारी सकाळी भुवनेश्वरहून फलकनुमा एक्सप्रेसमध्ये प्रवास करत असताना काही तरुणांनी या खेळाडू मुलींची छेड काढत त्यांच्यावर अश्लील शेरेबाजी केली। विद्यापीठ प्रशासनाच्या नियोजनाअभावी प्रशिक्षक वेगळ्या डब्यात होते तर खेळाडू मुली वेगवेगळ्या डब्यांमध्ये असल्याने या तरुणांनी त्याचा फायदा घेत अश्लील वर्तन केलं। घाबरलेल्या अवस्थेत मुलींनी स्वतःच्या सुरक्षेसाठी या प्रकाराचा व्हिडिओ काढून पालकांना पाठवला। त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला। या घटनेनंतर भारतीय जनता युवा मोर्चाने दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे। या मागणीसाठी भारतीय जनता युवा मोर्चा नागपूरतर्फे विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन सादर करण्यात आलं। रेल्वेमध्ये महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना कराव्यात आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये पोलीस गस्त वाढवावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली। कुठेतरी मुलींबाबत झालेला हा गैरप्रकार आहे आणि या गैरप्रकारच्या विरोधामध्ये कुठे ना कुठे रेल्वेच्याही सुरक्षेच्या आणि महिलांच्या आणि नागरिकांच्या प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण होतात। महिलांच्या बाबतीमध्ये कोणत्याही प्रकारचा दुर्लक्ष विद्यार्थ्यांकडे झाला पाहिजे नाही असं हे विद्यापीठाचे कर्तव्य आहे आणि रेल्वेचं पण कर्तव्य आहे की महिलांसोबत कोणताही दुर्व्यवहार होता कामा नये। म्हणून भारतीय जनता युवा मोर्चा नागपूर महानगरातर्फे आज आम्ही माननीय इथले रेल्वेचे DRM साहेब यांना आम्ही निवेदन देण्याकरता आलेलो आहे।